हॅलो फ्रेंड्स, तर मी आज बनवत आहे उडीद वडा। हे बघा, उडीद वड्यासाठी मी असं उडदाची डाळ 4 तास पाण्यात भिजत घातली होती आणि नंतर त्यामध्ये आलं, मिरची, जिरं आणि थोडंसं मीठ टाकून हे मी वाटून घेतलं आहे। आणि ते एकाच डायरेक्शनमध्ये जोपर्यंत ते पीठ हलकं होत नाही ना तोपर्यंत ते फेटून घ्यायचं आहे आपल्याला। त्यानंतर गॅसवर कढई ठेवली आहे। तेल गरम झालं की हे आपल्याला एका चाळणीवर थोडंसं पाणी लावून घ्यायचं आहे। त्यानंतर तसा मेदूवडा बनवून घ्यायचा आहे आणि तो अलगद असा तेलामध्ये तेल गरम झाल्यावर असा सोडून द्यायचा आहे आपल्याला। हे बघा, माझं तेल गरम होत आहे। इकडं मी सांबरसाठी शिजायला घातले आहे। डाळ भाज्या हे टाकलेलं आहे ह्याच्यामध्ये मी 2 वाटी डाळ, त्यानंतर 1 बटाटा, त्यानंतर दोन वांगे, 1 टोमॅटो असं मी आणि थोडीशी हळद पाणी टाकून मी शिजायला घातलं आहे इकडे सांबरसाठी। आणि इकडे असा माझा मेदूवडा होत आहे। आता हे तेल गरम झालं ना, हे अलगद मेदूवडा पाण्यात सोडून द्यायचा आहे। हे बघा, मी तेल गरम झाले का नाही ते पाहण्यासाठी छोटासा मेदूवडा टाकला आहे। हे बघा, तेल चांगलं गरम झालेलं आहे। आता मी हा मेदूवडा यामध्ये टाकणार आहे। हा असा अलगदपणे सोडून द्यायचा आहे। हे बघा, मस्त असे मधून मऊ आणि कडणी असे कुरकुरीत मेदूवडे तयार होतात हे, आणि चवीलाही खूप छान लागतात। याच्यासोबत चटणी आणि सांबार असल्यावर खूपच मस्त लागते याची टेस्ट। मी सारखं बनवत असते मंडळी। तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटते ते कमेंटमध्ये सांगा। मी पुढे दाखवणारच आहे चटणी आणि सांबारची पण रेसिपी मी तुम्हाला दाखवेल। हे बघा, मस्त असा मेदूवडा तयार झालेला आहे। हे बघा, वरून कुरकुरीत आणि आतून जाळीदार असा मेदूवडा असा तयार होतो। बाहेर पावसाचे दिवस चालू आहेत तर आतमध्ये असं गरमागरम काहीतरी खायला खूप मजा येते मंडळी। तर तुम्ही सुद्धा एकदा असा मेदूवडा नक्की बनवून बघा। हे बघा, असं चाळणीला थोडंसं पाणी लावून घ्यायचं आणि त्याच्यावर मेदूवडा बनवायचा आणि असं अलगद तेलामध्ये सोडून द्यायचा आणि असं चांगला कलर येईपर्यंत मस्त असं हे तळून घ्यायचं याच्यामध्ये। हे बघा, किती सुंदर दिसत आहेत वडे आणि कलरसुद्धा किती छान आलेला आहे बघा। चवीला तितके मस्त लागतात। तुम्ही एकदा नक्की करून पहा ही रेसिपी। हे बघा, इकडं सांबार पण माझं होत आहे आणि इकडं वडे पण होत आहेत। मला मी सांबार चटणी सगळं दाखवणार आहे, पुढे कंटिन्यू करा व्हिडिओ। हे बघा, सांबार बनवण्यासाठी आपण हे डाळ आणि भाज्या शिजवून घेतलेल्या आहेत। त्यानंतर हे सांबारसाठी कांदा, लसूण, कढीपत्ता आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे। तर आता आपण सांबारला फोडणी टाकूया। सांबार बनवण्यासाठी अगोदर पातेल्यामध्ये तेल टाकून घेऊया। तेल गरम झालं की यामध्ये जिरे मोहरी टाकून घेऊया। असं जिरे मोहरी छान तडतडू देऊया। त्यानंतर यामध्ये हा असा उभा चिरलेला कांदा टाकून घ्यायचा। हे कढीपत्त्याचे पाणी पण टाकून घ्यायची। आता हा कांदा लालसर होईपर्यंत मस्त परतून घ्यायचा याच्यामध्ये तेलामध्ये। त्याला लाल कलर आला, लाल कलर येऊ द्यायचा याला मस्त। हे बघा, मी कांद्याला असं छानपैकी परतून घेत आहे। इकडे मी सांबारमध्ये टाकण्यासाठी शेवग्याची शेंगा उकडून घेतलेल्या आहेत। त्यानंतर हे अशी डाळ, त्यामध्ये अशा भाज्या टाकून हे शिजवून घेतलं आहे। तुम्ही म्हणसाल शेवग्याच्या शेंगा वेगळ्या अशा का उकडून घेतल्यात, तर ह्या कुकरमध्ये टाकल्या की ह्या शेंगा अशा पटकन गाळ होऊन जातात, त्यामुळे ह्या मी वेगळ्या शिजवून घेतलेल्या आहेत। शेंग कवळी असल्यामुळे ती पटकन शिजते आणि तिचा गाळ होतो, त्यामुळे मी शेंग या भाज्यामध्ये नाही शिजवून घेतली, ती वेगळी शिजवून घेतली आहे। त्यानंतर हा बारीक केलेला लसूण यामध्ये टाकून घेऊया आपण त्याच्यासोबत लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा लसूण। हे बघा, कांद्याला छान असा गोल्डन कलर आलेला आहे। आता यामध्ये आपण 2 चमचे लाल तिखट टाकून मस्त यामध्ये परतून घ्यायचं। त्यानंतर हे शिजवलेले भाज्या यामध्ये ओतून घेणार आहे। बघा, मी हे असं ओतून घेतलं आहे। त्यानंतर शेवग्याच्या शेंगा पण यामध्ये टाकून घ्यायच्या। बघा, खूप छान टेक्स्चर आले आहे सांबारचे। आता यामध्ये आपल्याला सांबार मसाला आणि मीठ घालून घ्यायचे आहे। हे बघा, मी असं ह्याच्यामध्ये सांबार मसाला घालून घेत आहे।
त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचे आहे. त्यानंतर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर वरतून घालून घ्यायची आहे आणि मस्तपैकी असं हलवून घ्यायचं आहे. हे बघा आपले सांबार मस्तपैकी असे सांबार तयार झालेले आहे, बघू शकता तुम्ही. आता या सांबारला मस्तपैकी उकळी येऊ द्यायची. त्यानंतर आपली सांबार खाण्यासाठी एकदम तयार होते. बघा आता आपण बनवणार आहोत वडा सांबार सोबत ही चटणी. तर याच्यासाठी आपण खोबरे, डाळ व कोथिंबीर, लसूण, आलं आणि हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. हे सगळं आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊ. यामध्ये चवीपुरते मीठ घालून घ्यायचे. त्यानंतर थोडीशी साखर घालून घ्यायची आणि ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून मिक्सरमधून काढून घेऊ. याला थोडंसं पाणी घालते, त्याला मिक्सरमधून काढून घेऊ. पहा ही चटणी तयार झालेली आहे. आता ही एका बाउलमध्ये काढून घेऊ. हे बघा मी बाउलमध्ये चटणी काढून घेतली आहे. आता आपण याला तडका देऊन घेऊ. तडका देण्यासाठी गॅसवरती एक छोटीशी वाटी किंवा काहीतरी तुमच्याकडे छोटंसं जे भांडं असेल ते ठेवून घ्या. त्याच्यामध्ये तेल टाका. त्याच्यामध्ये तेल टाकून घ्या. तेल गरम झाले की त्यामध्ये जिरे मोहरे टाकून घ्या. जिरे मोहरे मस्त तडतडू द्या. जिरे मोहरे तडतडले की त्यामध्ये कढीपत्त्याचे 5-6 पाने टाकून घ्या. त्यानंतर गॅस बंद करून घ्या आणि हा तडका ह्या चटणीवरती ओतून घ्या मस्तपैकी. बघा मस्तपैकी असा तडका बसला पाहिजे. त्यानंतर ही चटणी अशी हलवून घ्यायची. बघा तर मंडळी, बघा हे आपले असे कुरकुरीत असे बाहेरून कुरकुरीत आणि आतून असे मऊ जाळीदार असे मेदू वडे तयार झालेले आहेत. त्यानंतर ही चटणी तयार झालेली आहे आणि हे सांबार पण तयार झालेले आहे. हे बघा. तर चला आता गरमागरम वाढून घेऊया. बघा मंडळी, मी असं गरमागरम वाढून घेतलं आहे. हे सांबार, हे वडे आणि ही चटणी दिसायला पण एकदम छान दिसत आहे आणि खायला तरी खूपच टेस्टी लागते. एकदा तुम्ही अशा प्रकारे नक्की बनवून पहा. आणि एक गोष्ट मंडळी, सॉरी, याच्यामध्ये मी सांबारमध्ये चिंच आणि गूळ पण ॲड केलेला आहे. ते मी व्हिडिओमध्ये स्किप झाले आहे, त्यामुळे मी तुम्हाला आता सांगत आहे. तर चिंच गूळ नसलं तरी पण छान लागतं, पण ते ॲड केल्यावर पण छान लागतं. ते तुमच्या मर्जीने तुम्ही टाकू शकता त्याच्यामध्ये, ते पण टाकल्यावरती खूप छान लागतं. तर या मग गरमागरम वडा सांबार खायला. व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू मंडळी.